brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मी म्हटलं की आपण जेव्हा त्यांच्या टेरर कॅम्प्सवरती अटॅक केला, मग त्यांनी आपल्या मिलिटरी वरती किंवा सिव्हिलियन टार्गेट केलं, मग आपण त्यांना हे केलं. पण एक कॉन्ट्रोवर्सी अशी झाली की लोकांना समजवण्याचं, आमचं ज्यांना मिलिटरीचं किंवा आर्मीचं समजत नाही, त्या माहिती आपण त्यांना आधी देतो की अटॅक झाल्यानंतर देतो की आम्ही तुमच्या अमुक, जसं हे झालं की भारताने आपण म्हणजे प्रोटोकॉल काय असतो आपलं, जर एकदा आपण काही टार्गेट केल्यानंतर आपण त्याच्यानंतर माहिती देणं बाध्य असतं, कसं असतं त्याचं? कुणी कुणाला माहिती देत नाही अटॅक करायच्या आधी. नाही. दॅट विल बी टोटल फुलिशनेस. आणि अटॅक झाल्यानंतर काय सांगायचं, त्यांना माहिती आहे कुठे अटॅक झालाय, ते सांगायची काय गरज आहे? तर बॉम्ब माझ्यावरती जर पडलाय तर मला माहिती आहे की माझ्यावरती बॉम्ब पडलाय. तर दोन्ही चुकीची कल्पना आहे की कुणी सांगणार आहे तर त्याच्यानंतर सांगणार आहे की आम्ही हल्ला केलाय. तर ते तर उघडच आहे की कुठे कुठे हल्ले झाले. म्हणजे जसं डीजीएमओ वगैरे फोन करून सांगत नाही दुसऱ्या पार्टीला की आम्ही असं याला टार्गेट केलं, आम्ही फक्त टेरर कॅम्पला अटॅक केला, असं काही आपण काही कन्वे नाही करत त्यांना नंतर. म्हणजे मी ते त्यांना समजायला पाहिजे की जे टार्गेट्स आपण केले, टेरर कॅम्प्स आणि टेरर इन्फ्रास्ट्रक्चर, टेरर हेडक्वार्टर्स, तर त्यांनी जर का बरोबर अनालिसिस केलं असतं त्याला स्वतः समज आली असती की ते इथपर्यंतच सीमित आहे आणि त्यांनी ते वाढवायला नको होतं. पण त्यांनी वाढवलं तर आपण वाढवलं.